तिला एक मोठी बातमी। अहमदनगर शहरातील कल्याण रोडवर प्रचार यात्रा काढण्यात आली होती। यावेळी एका वाहन चालकाला मारहाण करण्यात आल्याचं बोललं जातंय। या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल झाला असला तरी यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। सुजय विखेंनी जखमी महिलेची भेट घेतली। दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार खुलेआम धमकी देत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलंय असं म्हणत सुजय विखेंनी लंकेंवर टीका केली आहे। दरम्यान या प्रकाराबाबत मला माहित नाही, सत्तेत असल्यामुळे आम्हाला त्रास देण्याचं काम सुरू आहे असा दावा निलेश लंकेंनी केलाय। तिथं निलेश लंकेची प्रचार फेरी चालू होती। एक जण गाडीला आडवा झाला, त्याला म्हणलं बाजूला सरक, दारू प्यालेला होता। त्याने आमच्यावर दगडाने हल्ला केला। बाकीचे बी 5-25 जण आले, त्यांनी बी मारलं। माझ्या आईला एवढं लागलेलं आहे इथं बघा, जवळजवळ 4-5 टाके पडलेले, डोक्यातून रक्तभंबाळ झालेली 6 टाके। तर ही कोणची दहशत आहे? निलेश लंकेला निवडून दिल्यानंतर किती अवघड काम होणार आहे तुम्ही जाणून घ्या। मग जर कार्यकर्त्यांसमोर नेता अशा प्रकारचं प्रदर्शन पोलिसांच्या विरोधात किंवा असे लूज कमेंट करत असेल तर कार्यकर्त्यांचं मनोबल वाढल्यामुळं असे परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावे लागतात आणि हे अहिल्यानगर कधीही सहन करणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो। याची लेखी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाला देणार आहोत की हे जे मागच्या आठवड्यापासून हे नगर जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे राजकारणाच्या नावाखाली, याच्यावर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी ही माझी विनंती राहील। आपल्यातला एक सहकारी लोकसभेची निवडणुकीला लढतोय म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना राहायला फुकट हॉटेल दिले। तिथं आमच्या राहुल धावरे म्हणून वकील आहे, त्याच्या आईला ऑपरेशनसाठी 40,000 रुपये खिशात होते। आमच्या दुसऱ्या एका कार्यकर्त्याचे 20,000 रुपये खिशात होते। ते 60,000 रुपये काढले आणि म्हणले लिहून द्या। निलेश लंकेचे प्रचाराचे पैसे वाटीत होते। दम दिला, ते कोण मोरे नावाचा कॉन्स्टेबल होता, दम दिला आणि आमचे पोरं 6 वाजता उचलून नेले बळजबरी करून, आणि उचलून नेले पोलिसांनी, पोलीस स्टेशनला बसून ठेवले।